रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे तुळजाप्रिया रोहिणी ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते। तर अधिक मास चालू आहे, त्यानिमित्ताने आपण श्री अधिक मास महात्म्य ऐकत आहोत। तर आज आपण ऐकणार आहोत अध्याय 6वा आणि अध्याय 7वा। काल आपला व्हिडिओ अपलोड झालेला नाही अध्याय 6वा, तर मी आज अध्याय 6वा आणि 7वा एकाच व्हिडिओमध्ये आपण श्रवण करणार आहोत। तर चला, अध्याय 6वा आहे। अध्याय 6व्यामध्ये दीपपूजा आणि दीपदान याचे महात्म्य सांगितलेले आहे आणि अध्याय 7व्यामध्ये सुशीला आणि विमला यांची कथा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। उद्यापासून वेळेवरती अध्याय अपलोड होतील 5 ते 5:30च्या दरम्यान, त्यामुळे सर्वांनी 5 ते 5:30च्या दरम्यान व्हिडिओ चेक करा, नक्की आलेला असेल। उद्यापासून रेग्युलर टायमिंगवरती आणि व्यवस्थित सगळे व्हिडिओ येतील। तसेच 1-2 सुद्धा, अजून 1-2 म्हणजे दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे अधिक मासानिमित्त अजून माहिती तुम्हाला मिळावी म्हणून। तर ते सुद्धा तुम्ही नक्की ऐका। तर चला, आणि बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून अध्याय अपलोड केल्यानंतर किंवा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। जास्त वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया। अध्याय 6वा, दीपपूजा आणि दीपदान। श्री लक्ष्मी मातेने विचारले आणि नारायणांनी सांगितले की अधिक महिन्यात दीपपूजा करणे आणि सत्पात्री ब्राह्मणाला दीपदान करणे हे फारच पुण्यकारक आहे। या दानामुळे माणसाची सर्व पातके दूर होतात, आयुरारोग्य, संपत्ती, सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते। दिव्याला दररोज नियमित मनापासून नमस्कार जरी केला तरी सर्व फळे प्राप्त होतात। ज्या दिवशी अधिक मासात दीपदान करायचे त्या दिवशी प्रातःकाली लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे। तीर्थस्नान घडेल तर उत्तम होय, म्हणजेच नदीमध्ये तुम्ही स्नान केले तर अगदी उत्तम। जवळपास असेल तर नक्की जाऊन या। नंतर नेहमीप्रमाणे देवपूजा करून एका स्वच्छ जागेवर चौरंग मांडावा, आरस करावी। चौरंगावर किंवा पाटावर धान्य राशी ठेवावी, त्या राशीवर पाण्याने भरलेला कलश मांडावा। त्या कलशावरील पात्रात तांब्याचा किंवा धातूचा दिवा तुपवातीसह प्रज्वलित करून ठेवावा। नंतर श्री गणेश, पुरुषोत्तम, राधिकेसह श्रीकृष्ण यांची आणि त्या दिव्याची पूजा षोडशोपचारे करावी। तो दीप ब्राह्मणाला दान देऊन टाकावा। त्या संतजन किंवा ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र, पात्र, अन्न, क्षिधा, मिष्टान्न भोजन आणि तांबूल विडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा। त्या दिवशी आप्तेष्टांना पुरणाच्या धोंड्याचे भोजन घालावे। जावयाचा सत्कार करावा। जावयाला किंवा संत पुरुषाला ब्राह्मणाला तुपात तळलेले धोंडे किंवा 33 अनारसे दान द्यावेत। बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे हेही सुद्धा 33 या संख्येतच दान करावे। पूर्वीच्या काळी अधिक मासात गोदान, भूदान, हिरण्यदान वगैरे मोठमोठी दाने महिनाभर दररोज देत असत। पण त्या सर्व दानांपेक्षाही दीपपूजा आणि दीपदानाचे दररोज देत असत। पण त्या सर्व दानांपेक्षाही दीपपूजा आणि दीपदानाचे महत्त्व फार मोठे आहे। मग दीपपूजेची एक लहानशी कथाही श्री भगवान नारायणांनी सांगितली। ती अशी: फार पूर्वी सरस्वती नदीच्या तीरावर एका आश्रमात सुशर्मा नावाचा एक गृहस्थ राहत होता। भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करत असे। तथापि गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्य तो पाळीत असे। सदा समाधानी राहणाऱ्या सदाचारी विचारी स्त्री पुरुषांवर भगवान पुरुषोत्तम सदैव संतुष्टच राहतो। सुशर्म्याचा नित्यक्रम चालू असताना अधिक मास आला। या महिन्यात विशेष व्रते, दाने करावीत, परंतु तितके सामर्थ्य सुशर्म्याला नव्हते। मग त्याने विचार केला आणि फक्त एक वेळ भोजन आणि तेही मौन पाळून सोपे व्रत करावे। अधिक मास महात्म्य ग्रंथाचे वाचन, श्रवण, मनन करून देवापुढे अखंड प्रज्वलित असा नंदादीप लावायचा। दररोज दीपपूजा करायची आणि मग एके दिवशी ब्राह्मणाला दीपदान द्यायचे। एवढाच नियम आणि दान करावे। झाले त्याप्रमाणे त्याने व्रत आणि नियम चालू ठेवले। त्यामुळे भगवान पुरुषोत्तम सुशर्म्यावर प्रसन्न झाले। त्यामुळे त्याला सदैव सुख आणि शांती, संपत्ती आणि समाधान लाभले।
अधिक महिन्यातील कृष्ण एकादशीची रात्र होती. सुशर्म्याने रात्रभर जागरण केले. देवाजवळच्या नंदी दीपाच्या प्रकाशात त्याने अधिक मास महात्म्य ग्रंथ वाचन केले. आता उद्या द्वादशी. द्वादशीच्या दिवशी निष्ठावान ब्राह्मणाला व संतजनांना बोलावून त्यांच्याकडून दीपपूजा यथासांग करावी आणि दीपदान विधीपूर्वक द्यावे असा विचार करून तो भल्या पहाटेच नदीवर स्नानासाठी गेला. तेवढ्यात काय गडबड झाली. देवाजवळील त्या नंदादीपाजवळ एका उंदीराला दिव्याची वात मंद झाली होती. वातीवर काजळी आली होती. ती वात पळवण्याचा त्या उंदराचा बेत होता. परंतु एका कोपऱ्यात एक मांजर लपून बसले होते. उंदीर हळूहळू दिव्याजवळ आला. तोच त्या मांजराने उंदरावर झडप घातली आणि आपले भक्ष्य बरोबर टिपले. या धरपकडीच्या धडपडीत एक मात्र अगदी विशेष गोष्ट सहजासहजी घडून आली. मांजराने उंदरावर उडी घेताच तिचा धक्का सहजच त्या नंददीपाला लागला. दिव्यावरील काजळी झडकली गेली. वात पुढे सरकली आणि तो दिवा पहिल्यापेक्षा जास्तच प्रकाशमान झाला. सुशर्म्याने स्नान केले आणि घरी येतानाच तो एका ब्राह्मणाला बरोबर घेऊन आला. देवघराजवळ येताच त्या दोघांनी नंदादीपाचा तो लख्ख प्रकाश पाहिला. त्यांचे डोळे दिपले. आहा, हा आगळा तेजस्वी प्रकाश! भगवान पुरुषोत्तम प्रसन्न झालेले दिसतात असा आनंद प्रदर्शित करून सुशर्म्याने ब्राह्मणांकडून यथासांग दीपपूजा सांगून घेतली. त्यानंतर त्याने निष्ठापूर्वक ते दीपमान ब्राह्मणाला दान दिले. सारा विधी आटोपून ते दोघे अंगणात आले तर काय आश्चर्य! ते मांजर अंगणात मरून पडले होते. सुशर्मा आणि ब्राह्मण त्या मांजराच्या देहाकडे पाहत विचार करत होते. तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान तेथे आले. विमानातील देवदूतांनी ते मांजर उचलून विमानात ठेवले आणि सुशर्म्यापुढे हात जोडून नम्रपणे ते देवदूत म्हणाले, चला महाराज, विमानात बसा. या मांजराच्या हातून रात्री न कळत दीपपूजा घडली म्हणून त्याचा उद्धार झाला आणि आपण सतत या मल महिन्यात दीपपूजा केली. आज आपण दीपदान केले. या पुण्याईमुळे तुम्हाला भगवान पुरुषोत्तमाने हे विमान पाठवून थेट गोलोकात मानाचे स्थान दिले आहे. नंतर तो सुशर्माही विमानात बसला. ते विमान आकाशामार्गे निघून गेले. आकाश करून पाहत राहिला. श्री विष्णू म्हणाले, लक्ष्मी, दीपपूजा आणि दीपदान यांचे अधिक महिन्यातील असे श्रेष्ठ फळ मिळत असे. 7व्या अध्यायात मी तुला दीपविध्वंसनाची एक कथा सांगणार आहे. ती तू चित्त देऊन ऐक. इथे 6वा अध्याय समाप्त होतो. आता आपण प्राकृत अध्याय घेणार आहोत. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु, जो पराचेही परपरू, जयाचे कृपेने पसरू, ग्रंथ निर्धार चाले हा. आता ऐका श्रोते जन, अधिक मास महिमा आख्यान, जे श्रवण केलिया घडे पुण्य, होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू, दीपनाथाचा प्रतिपाळू, झाडावया पापाचा मळू, कथा अळूमाळू वदत असे. प्रश्न करीत असे श्री लक्ष्मी, वदत असे कैवल्यधामी, तेची श्रवण की जे तुम्ही, पापक्षया ते जाण पा. जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे, एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथ अनुमोदनी पै. तव लक्ष्मी वदे श्री स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था, मज निरोपी जे तत्वता, जेने भवव्यथा निवारे, कवन पापाची राशी. नष्ट होती दीपदानेसी, पूर्वी येसी या वृत्तासी, आचरून पुण्यराशी तो झाला. हे आद्यंत निरूपण मज कर आवाजी श्रवण, तव बोले जनार्दन, ऐके कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी, कृतघ्न आणि परद्वारी, दुराचारी मध्यप्राशक, कुटिल लबाड असत्यवादी, असत्य साक्षी ते प्रतिपादी, माता पित्या ते त्यजुनी आदी, मातृगमनी दुराचारी, भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही, स्नुषा भगिनी कन्ये तेही, या ते रत जो स्वदेही, ऐशी महापातके अपार, तया पापांचे क्षाळन होय. केलिया दीपदान, आता पावे तो मोक्ष सदन, संशय अन्य न धरावा. अधिक मासी मासवरी, केशवा अर्पण दान करी,
प्रतिपदा आरंभ निर्धारी संपूर्ण मासवरी पै द्यावे स्नान की जे प्रातकाळी गंगा यमुना सागर जळी अथवा सरोवराचे पाळी की जे प्रतिदिनी स्नानाते हेही न घडे कवनाते जरी वापी कूप तडगाचे परी स्नान की जे निर्धारी अथवा स्वगृही शीतोदके शरीरी सामर्थ्य नसलिया पाही प्रवाहा जावया शक्ती नाही शीतोदक नसे संवर्तेही तरी बाध नाही उष्णोदका संपूर्ण फल असे उष्णोदकी तया द्विगुणित जान शीतोदकी वापी कूप आणि तटाकी चतुर्गुणित जान पा नदी चिराची ठाई जान दशगुणित घडे पुण्य तया दशगुणे जान घडे पुण्य गंगा स्नाने महागंगा क्षेत्री पाही अथवा सागराचे तीरीही संकल्पयुक्त स्नान केले जिही तरी सहग्र गुणे पुण्य जोडे ऐसे स्नान विधी ते सारून मग की जे देवता अर्चन स्वये ताम्र पात्री आज्य घालून दीप लावून ठेविजे मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून दीपपूजन करून जाण द्यावे दान ब्राह्मणाते दक्षिणेसहित दीप एक मासवरी साक्षेप केलिया होय निपाप सुख अमुपते पावती आयुरारोग्य संतती अपार चुके यमयातना की अघोर दीपदानी कांती सुंदर वर्धमान होय पै अपमृत्यू गडांतर दूर होय हा निर्धार ये विषयान विचार नघडे साचार जानपा सप्तजन्मार्चित जे पाप तेही झडे आपोआप शतजन्माचा जो लेप तोही अमुप झडतसे परी श्रद्धा पुरस्कर पाही नित्य नित्य हव्यास देही घडतो ऐसा संदेह नाही शास्त्री पाही हा निर्णय दीपदानाचा पर्व विधी जळकुंभ ठेविजे आधी परिपूर्ण जळ संधी पूजा विधी करुनिया तयावरी मग दीप ठेवूनी जळकुंभासहित दिजे जाणी एकमासवरी प्रतिदिनीन करिता निर्वाणी फळ लाभे स्त्री अथवा पुरुषाते समान लाभ दोही ते सौभाग्य अथवा विधवे ते समान पुण्य ते पाविजे वरकड करिता यज्ञदान द्रव्य पाहिजे तया लागून येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कार करावे जाण श्री लक्ष्मीनारायण म्हणून संत अर्पण करावे तयावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार क्षण दक्षिणा तेही भावधरुणी देही अति आदरे अर्पिजे नाना परिघृत मिश्रित अपुपान्य यथास्थित षड्रसे पक्वान्य बहुत ब्राह्मणाते अर्पावी गोभू हिरण्य दानानी जो अर्पी भूदेवा लागुनी मलमासाशी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो आयुरारोग्य धन समृद्धी अपमृत्यू न बाधी पुरे आयुष्याची अवधी तोवरी आरोग्यता देहासी वैश्याते पशुधन प्राप्त शूद्राते सुखोत्पत्ती होत क्षत्रिय तो विजयी रणात न बाधित शस्त्रघाय स्त्रियांते वैधव्य नाही कुमारी ते निज भ्रतारतोही सुलक्षणिक प्राप्त होई व्रत प्रभावे ऐसिया नित्य करावे पुराण श्रवण रात्रो की जय हरिजागरण प्रातकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी पूर्वी सरस्वती तीराचे ठाई सुशर्मा नामे द्विज पाहे पुत्र कलत्र सर्व आप्त ही स्त्रीयुक्त नांदतसे भिक्षा मागून नित्य अनित्य कुटुंबाते संरक्षित तयावरीही अतीत असलिया सांभाळित माध्यांनी धन्यायशीची या संसार स्त्रिय सोनी स्वधर्मी नर रूपवती सेवेसी सादर मणी तिरस्कार न मानी समय आलिया अतीत लाहे लाहे दुनावत तया ते असे तो शवित भोजन पाने आदरेसी भिक्षार्थी याचे गृहाते सर्व संग्राहक कैच्या तेथे परिसमयी असेल ते यथारुची संपादी स्वपुत्राची आशान धरी मनी परमाल्हाद ब्राह्मण भोजनी न उरो आपण दुसरे दिनी परिखेद मनी मानिना ऐशी स्त्री धर्मानुकूळ तया पुरुषाचा सुफळ काळ तयावरी तुष्टे होय गोपाळ पावे दयाळ संकटी पर्यायसी वर्तता संसारी तया अपुरे न पडे निर्धारी सदा वर्तता सदाचारी पाहे मुरारी कसवटी तेथे सर्वदा जो संतुष्ट हर्षची मानी उत्कृष्ट मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसी असो आता पाल्हाळ बहुत सुशर्मा यथाचारे वर्तत गृही धेनू सेवा नित्य करीत उदर भरी ऐसिया परी नित्य करून प्रातः स्नान वरी करीत असे जपध्यान मग करून या भिक्षाटन अतिथासहित भोजन करीत असे धन्य ऐशीचे संसार तोची प्रिय होय रमावर नाही तरी असाक्षी भोजन प्रकार न घडो निर्धार देहाते अतिथी बैसुनिया द्वारी स्वगृही भोजन जो करी सोयरी याची प्रार्थना करी बरविया परिमिष्टान्न ऐसे भोजन घडे जयाशी तरी नरकी वास तयासी
ते भोजन मांस भक्षणासी उदक प्राशने रुधिर अतिथी अभ्यागता विरहित भोजन घडे जयाते नित्य तरी सोमपानाचे फळ प्राप्त असे निश्चित निर्धारे ऐसा सुशर्मा निर्धारी पुराण श्रवण तृतीय प्रहरी रात्रो करी हरिजागरी तेने तुष्टे नारायण ऐसी करिता काळ क्रमना पैसा वेची सत्कारणा तव मलमास प्रवर्तता जाना करी विचारणा मानसी म्हणे संचय नाही धनासी केवी घडे पुण्यराशी कवने करावे दानासी व्रत प्रभावासी याची पै मी तव दरिद्री अत्यंत न घडेची परमार्थ दानधर्म यथा अस्तित न घडे किंचित मज लागी ऐशी चिंता परम हृदयी उद्भवली तयासी पाही म्हणे सार्थक घडले नाही मूर्खदशा पाही या वाचे प्रतिदिनी मौन्य धरून पुराणो बैसतो जाऊन तव तेथे निघाले दीपा आख्यान केले श्रवण यथा निगुती तोची बोध चित्ती ठसावून म्हणे हेची करावे आपण मग प्रतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निजनिष्ठे पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती दान देत असे ब्राह्मणाप्रती ऐसे नेम चालविता प्रीती काय निश्चिती वर्तले एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणासी दीप लावून घृतेसी सन्निधेसी ठेवित पूजा करून संकल्पयुक्त प्रातकाळी अर्पू ब्राह्मणाते ऐसा नेम करून हृदयात प्रातस्नानाते जातसे तव घरची निद्रिस्थे सर्व ही जागृत तेथे कोणीच नाही तव एक बिडाळक येथे पाही मुशका लागी डंसी तसे तेथे दीप ज्योती मंद झाली मुशक न देखे नेत्र युगळी मग मार्जारे ते वेळी केली नव्हाळी ते ऐका आपुल्या पुढल्या हाताने दीप सरसावित युक्तीने मूषक दृश्य व्हावा तेने म्हणून केला उपाव तो कृपाळू तो सर्वेश्वर मूषक पळाला तो सत्वर परिनवल वर्तले थोर ऐका समग्र भाविक हो तया मार्जारा ते वेळी विमान उतरले भूमंडळी विमानी बैसविताची तात्काळी देखे नेत्रकमळी ब्राह्मण सुशर्मा स्नान करून आला तो हा चमत्कार देखिला मग बोलता झाला ते वेळा विमानास्ते ते काळी म्हणे देवदूत हो विद्यापना माझा आणि जे हो मना या बिडाळके पुण्य आचरणा केले म्हणून वाहिला विमानी तव ते देवदूत सर्व समाचार तया ब्राह्मणा ते कथिला साचार म्हणती हा तव संगी उपकार केला उद्धार बिडाळका तरी संगती दोष जैसा हाही पुण्यलेश जाणतैसा संवाद ऐकून ऐसा चित्त उद्विग्न ते झाले म्हणे हे जनार्दना वासुदेवा हे वैकुंठ मुरारे केशवा अच्युता अनंता माधवा करुणा अर्णवा दीनबंधो कवन पुण्याची या राशी बिडाळका आचरला देहासी नेनो पूर्व सुकृताची राशी म्हणून विमानासी प्राप्तता हे जगदीशा जनार्दना हे कैवल्यदानी मधुसूदना क्षीराब्दीशायी नारायण करुणा घना दीनबंधो मी तव अभागी पूर्ण नेनेच कधी पुण्यचरण मज पापिया ते स्वर्ग भुवन प्राप्त कोठून होय पै ऐसा सद्गदित अंतरी परमद्रवला हृदय मंदरी अश्रू चालिले नेत्रद्वारी करुणास्वरी भाकित तयाची करुणा ऐकून कृपेने द्रवला नारायण तया ते चतुर्भुज करून तात्काळ वाहिला विमानी या लागी केले पुण्य आचरण ते कदापि वाया न जाय जाण वाया गेली उणे येईल उणे बिद्रपूर्ण तोरडे असे स्वबुद्धी अथवा सत्संगती पुण्य घडावे भलत्या रीती तेने संतोष श्रीपती अधोगती न जाय धन असोनिया पदरी जो दानधर्मा ते न करी तया पापी नरक अघोरी जन्मावरी सुटेची ना म्हणून अवचिता नरदेहो सुखदे लादला पाहा हो न विचारता न्याय अनायो करी संचयो धनाते ऐसिया वयासा संसारी वेचिता केवी घडे सार्थकता तेची वयासा निघून जाता मग धन वार्ता केऊते संचय केला त्या ज्या धनाते तो राहे जेथील तेथे एकलेची जाणे घडे त्या ते जेथील तेथे निजात्मा धर्म नेनो काही जडला प्रवाही जन्मपंक्ती हाची जाणोनी अभिप्राओ कृपाळू जो देवादिदेव म्हणून सुलभ उपाओ निर्मुनी ठेविला जनाते म्हणून सुशर्मा द्विजवर वर्ततसे हरिद्राचार परिचित्ती धरुनी निर्धार केला उद्धार स्वयेतेने या लागी प्राणिया ते पाही सुलभ उपाव निर्मिला मही म्हणून आचरावे देही सार्थकता पाही अनायासे ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निवेदी नारायण म्हणून तुम्हा श्रोते जन केले निरूपण यथामती तरी
ग्रंथातरी ठेवणे विश्वास स्वये करा हो या व्रताचा सायास, जेणे चुके हो गर्भवास चुके अन यासे जन्मपंक्ती, येथे मुख्य भावासी कारण भावे संतुष्ट जनार्दन, एर अभाविका ते पतन न चुके जाण निर्धारी, ऐका भावर्तासी कारण तुलसी दळे संतुष्ट जनार्दन, म्हणून गर्वरहित जाण करावे पूजन महाविष्णूंचे, हाची जाणूनी निर्धार वागवल्ली तुलसी दळ साचार, तेने अर्चिला रमावर प्रीती पडी भारे आपुलिया, स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर विरचित, षष्ठोध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु इति षष्ठोध्याय. येथे 6वा अध्याय समाप्त होता. आता आपण 7वा अध्यायाचा कथासार आधी ऐकणार आहोत. आणि आज 7वा दिवस आहे अधिक मासात, तर 7वा अध्याय आज आपण ऐकणार आहोत. काल 6वा होता, कालचा व्हिडिओ आला नाही, त्यामुळे 6वा मी आधी घेतला आणि मग 7वा. तर चला सुरुवात करूया. अध्याय 7वा. सुशीला आणि विमला. फार पूर्वी मधुवनात शांगली नावाचा गृहस्थ होता. त्याला 2 बायका होत्या. थोरली सुशीला ती नावडती, तिला मुलबाळ नव्हते. धाकटी विमला ती आवडती होती. एके दिवशी सुशीला पहाटेच नदीवर स्नानासाठी गेली. त्या दिवशी नदीवर खूप लोक स्नानासाठी आले होते. त्या दिवशी नदीवर खूप लोक स्नानासाठी होते. कधी नव्हे इतकी गर्दी झाली होती. ती गर्दी पाहून सुशीलेला आश्चर्य वाटले. घरी आल्यावर तिने आपल्या पतीला गर्दीबद्दल विचारले. तेव्हा शाकली म्हणाली, अगं, आजपासून अधिक महिना सुरू झाला आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रते, नियम जर केले तर आपले मनोरथ पूर्ण होतात. खूप पुण्य लाभते. आयुष्याचे सार्थक होते. दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येत असतो. सुशीला मनात म्हणाली, बरं झालं आज पहाटेच आपल्याला अनायसेच ही अधिक महिन्यातील पहिली पर्वणी साधली. आता महिनाभर हे स्नानाचे व्रत करेल. तिने पतीला आणखी विचारले, महाराज, या महिन्यात करता येईल असे एखादे व्रत मला सांगाल का? मग शाकलीने तिला दीपपूजा आणि दीपदानाचे व्रत करण्यास सांगितले. त्या व्रताचा नियम आणि विधी समजावून सांगितला. त्याप्रमाणे सुशीलीने नियमाने दीपपूजेचे व्रत सुरू केले. देवघराजवळील पवित्र जागेवर तिने एक कलश मांडला. त्यावर एक मोठा दीप स्थापन केला. तो दीप अखंड तेवत राहावा म्हणून तिने फार काळजी घेतली. ती नियमाने दीपपूजा करू लागली. तिला प्रसन्नता प्राप्त झाली. दिवा सारी रात्र जळावा म्हणून झोपताना ती तो दिवा तुपाने गच्च भरून ठेवी. मोठी वात सरसावून ठेवी. अशा प्रकारे अखंड तेवत राहणाऱ्या नंदादीपाला नमस्कार करून ती रात्री शांत निवांत झोपत असे. सुशीलेचा तो दिवा सारी रात्र जळत होता, पण तो पाहून धाकटी विमला मनात जळू लागली. कारण की नावडत्या सुशीलाने ते व्रत केल्यावर तिच्या मनातील इच्छा देवाच्या कृपेने पूर्ण होतील. तिला पुत्र होतील आणि ती आवडती होईल. मग आपला भाव कमी होईल. सुशीलाच्या त्या दीपपूजेच्या व्रतात विघ्न कसे आणता येईल याचा विचार ती धाकटी विमला रात्रंदिवस करू लागली. मग तिने तो विचार प्रत्यक्ष कृतीतही आणला. एके रात्री विमला हळूच उठली. तिने तो दिवा तोंडाने फुंकर घालून विझवला. ती गपचूप झोपली. पहाटेच सुशीला दिव्याला नमस्कार करायला गेली तर तो दिवा विझलेला. अगं बाई, दिवा कसा विझला? वारा आला असेल, त्यामुळे हे घडले असेल, असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा लावला. दिव्याला आणि देवाला नमस्कार केला आणि ती नदीवर स्नानासाठी गेली. 2-4 दिवसांनी पुन्हा तसाच प्रकार घडून आला. पहिल्या वेळी तिने दिव्याला कुठूनही वारा लागू नये, वाऱ्याने तो दिवा मालवू नये म्हणून चांगलाच बंदोबस्त केला होता. पण आज त्या दिव्याची वात मागे जाऊन पडली होती. अगं बाई, हा प्रताप उंदराने केलेला दिसतो, असे म्हणून तिने वात पुढे सरसावली आणि दिवा पुन्हा तेवत ठेवला. पुन्हा 2-4 दिवसांनी सुशीला पहाटेच उठून पाहते तर आता तो दिवा कलशावरून कलंडून खाली पडलेला. अगं बाई, आज मांजरीने दिवा पाडला की काय, असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा उचलून नीट मांडला, तेवत ठेवला. पुन्हा 2-4 दिवसांनी पहाटेच उठून पाहते तर दिव्यातले सारे तूप संपलेले आणि दिवा पुन्हाच विझलेला. अगं बाई, हे काय, तर मी तर झोपताना हा दिवा तुपाने गच्च भरून ठेवला होता. रोज भरून ठेवते ते रात्रभर पुरते, मग आजच हे तूप कसे संपले?
तिने मग नीट निरखून पाहिले तर थोडे तूप जमिनीवर सांडलेले आणि थोडे तूप भांड्याजवळ पडलेले. सुशिलेचा मग मात्र संशय आला. रात्रीचा हा दिवा विझून जाण्याचे ते जे प्रकार घडले ते कोणी तरी मुद्दाम केलेले विघ्नच आहे. वारा नाही, उंदीर नाही, मांजर नाही, मग हे विघ्न? माझ्या व्रताचा भंग करण्याचे कारण? कोणी बरे हे केले असेल? तिची खात्रीच झाली. सवत विमलाच आडवी आली. पण बोलणार कशी? उगाच आकाड तांडव करील ती. आणि मग भांडण. पतिदेवांना त्रास. छे छे, त्यापेक्षा मौनच चांगले. क्षमा करा असा विचार करून सुशीला गप्पच राहिली. तिने पुरुषोत्तम भगवानांची प्रार्थना केली. देवा, माझ्या या दीपपूजेच्या व्रतात अडथळे आले व सुशिलेने महिनाभर ते दीपपूजेचे व्रत अखंड चालू ठेवले. महिन्याच्या शेवटी तिने ब्राह्मणास बोलावून त्या व्रताचे यथाविधी उद्यापन केले. दीपपूजा करून दीपदान दिले. त्या व्रताच्या पुण्याईने सुशिलेला हळूहळू चेहऱ्यावर तेज प्राप्त झाले. तिचे सौंदर्य आगळ्याच तेजाने खुलू लागले आणि व्रतात अडथळे आणणारी, दीपपूजेत विघ्न करणारी, सवती मत्सराने मनात जळणारी ती धाकटी विमला मात्र हळूहळू झिजत चालली. विमल मनात कुढत, ती अंतःकरणात जळत होती. ती आजारी पडली. तिची दृष्टी मंद झाली. ती रातांधळी बनली आणि कालांतराने ती मरण पावली. सुशिलेला खूप दुःख झाले. शाकलीलाही खूप वाईट वाटले. पण मृत्यूनंतर त्या विमलेला खूप यमयातना भोगाव्या लागला. नंतर तिला अनेक नीच योनीत जन्म घेऊन दुःखे भोगावी लागली आणि दीपपूजा, दीपदान व्रताच्या पुण्याईने त्या सुशिलेचे कल्याण झाले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, या प्रकारे व्रताचे महात्म्य सर्वश्रेष्ठ आहे. पुरुषोत्तमाला दीपपूजा फारच प्रिय आहे. आता या पुढील अध्यायात मी तुला नामस्मरण व्रताचा महिमा आणि त्यासंबंधी सांगणार आहे. तो महिमा आपण 8व्या अध्यायात ऐकणार आहोत. तर इथेच 7वा अध्याय समाप्त होतो. आता पारायणासाठी आपण जो प्राकृत अध्याय घेतो, तो 7वा अध्याय घेणार आहोत. तर चला श्रोते हो, मनापासून ऐका आणि शेवटपर्यंत ऐका. श्री गणेशाय नमः. श्रीराम जय राम राघवा, पतित पावना माधवा, करुणानिधे दयार्णवा, देवोधी देवा दीनबंधो. तव चरण रजोसी मीन, राहो सदा होनी मन, ऐसे देई मज वरदान, कृपा निधान राघवा. तव कृपा बळे समस्त, वदेन म्हणतसे हा ग्रंथ, पुरवी माझा मनोरथ, कृपावंत दिनाचा, वदेन म्हणतसे हा ग्रंथ. लक्ष्मी म्हणे हो देवाधिदेवा, प्रश्नाक्षर परिसावा, पुन्हा दीपदाना ते परिसावा, कृपा करुणी स्वामिया. मागील अध्यायी कथन दीप सरसाविता जान, मार्जार केला उद्धरून नवलविंदान ऐकले, तरी दीप सरसाविता इतुके पुण्यजी, तत्वता मग दीपा ते विंध्वसता, कवन वार्ता तयाची, ऐसा प्रश्नाक्षर रमेचा आकर्णून वदे स्ववाचा, स्वामी जो दीन जनाचा वदता झाला ते काळी, मग वदे वासुदेवा एके दीप विध्वंसनाचा प्रभाव, ये विषयीचा इतिहास पहा हो, श्रवण करा हो आदरे. पूर्वी मधुवनाचे ठाई एक सामवेदी, विप्र असे पाही, शांकली नाम तया देही, असे निजगृही आनंदे, सदाचारी सुचिष्मंत, स्नान संध्या वेद पारंगत, देवार्चनी नित्यरत, पुराण सांगत स्वगृही, दुष्ट प्रतिगृह न घे, कवणाचा उपार्जन नसे दीनवाचा, स्वधर्म पाळून नेमाचा काळक्रमने चालवीत, तया ते भार्या उभयंता दोघी, निमलिका सुशिला पाहित, एकमय वर्तती स्त्री वर्गही, नसे काही विपरीत, तया माझी ज्येष्ठ सुशिला, सदा आदर पतिवचनाला, अंतर पडो निधी वाचेला, परमतत्पर दिवसनिशी, त्याही वरी अतित अभ्यागत कथा, पुराण श्रवण करी नित्य, गृहाचारी नित्य नैमित्य, असे चालवित यथा विभागे, ज्यावेळी प्रसंग पडे जैसा, संसार प्रसंगी चालवी तैसा, सत्कर्मी लावी तसे वयसा, क्रमित ऐसा काळ पै, धन्य धन्य ऐशी कामनी, पतिव्रता शिरोमणी, सदा सादर पती भजनी, पुण्य पूर्वपुण्याला आधीजे, धन्यतयाचा संसार, जेणे पूर्वी आरचिला रमावर, म्हणून ऐसै येसी संसार करणे, घडे तया ते नाही तरी दुर्मुखी भार्या, मिळता संसार गेला वाया, तेथे पुण्यमार्गाची क्रिया, तया प्राणिया कोठुनी, परी ऐसी नव्हे ती सुशिला परमपतिव्रता मंगला, ऐसी
येचे नाम घेता गळा दोषमळ परिहरती. तव कवन एक अवसरी पुराण श्रवणी. बैसे ते नारी तव तेथे अधिक मास परी. केले निर्धारी श्रवण मग निज ध्यास करुणी. मनी परम विनीत होनी भ्रता राते बोलतसे वाणी. मधुर वचनी ते धवा. हे नाथ हे स्वामी देवा आज कवन पर्वणीचा ठेवा. सर्वजनाचा मिळून थवा. जाती रेवा तीरा स्नानार्थ. जरी कृपा करुणी अमज आज्ञा दिदली असज. तरी स्नान जाऊनी अचोख चोच. निरखू आज निजनयनी. ऐकून ऐसी मंजुळवाणी. शंखली बोली ते क्षणी. म्हणे आजची ये पर्वणी प्राप्त झाला मळमास. हा तव पुरुषोत्तम मास. म्हणून जन जाता स्नानास. हे व्रत करावे सायास. धरुणी हव्यास निज मनी. एक मासावरी चालविता नेम. तरी सकळ पापे होती भस्म. संतोष्टुनी पुरुषोत्तम पावती आराम स्वपदी. तरी माझी आज्ञेवरी तू ह्या व्रताते स्वीकारी. प्रातस्नान करुणी आदरी. दीपदान ते करी सुशिले. ऐसे आज्ञा होता ते काळी. परमहर्षयुक्त झाली ते बाळी. मग नमन करुणी गंगा जळी. स्नाना लागी पातली. स्नान करुणी यथाविधी परतुनी आली गृहासंधी. करुण देवतार्चन विधी दीपदान संधी पाहत. तव येणे प्रकारे जाना. प्रथम दिवशी करीती झाली अंगना. पासूनिय द्वितीय दिना यथानुक्रमे करीतसे. ताम्रपात्री सुकृतेसी दीप ठेवितसे सायासी. तया तळवटी मृण्मय कुंभासी भरून ठेवितसे आदरे. मग तयाची पूजा विधी युक्ते करून पाचारी ब्राह्मणा ते. तयाची पूजा करून नमस्ते दक्षिणे सहित अर्पितसे. श्रोते घेतील आशंका ऐसी. केवी वदता मृत्तिका कुंभासी. न चाले अवतार धातुसी. म्हणून मृण्मयासी वदले ती. ऐसी आशंका श्रोते चतुर घेतो ऐको प्रत्युत्तर. तरी दरिद्र व्यथा ऐसी थोर. नसे निर्धार जगाते. म्हणून ती सुशीला पाही दरिद्र व्याप्त निजगृही. हा इतर धातूचा स्पर्श तोही नाही. मृत्तिका पात्र या लागे. जयावरी कृपा श्रीची. तयाने की जे इतर धातूची. यदर्थी वार्ता संशयाची. मना नानी जे श्रोते हो. ऐसे करिता व्रता चरण सुशील नित्य करी. आपण तव सापन्न भाव मनी कल्पून करीतसे विघ्न विमला पै. व्रत करीते नाम सुशीला. नामासारखी करीना अचळा. दुजी ते नाम अभिधान विमळा. परिद्वेष कल्लोळा हृदयी वसे. एक पुरुषा ते दोघी नारी. पाहता दोघींची विपरीत परी. एकमळा ते त्यागी स्वीकारी. हे खून चतुरी जाणीजे. असो ते विमळ नारी. निशिदिनी टपतसे निर्धारी. जेवी मुशका लागे अंतरी. बिडाळ कुजैसा तैशा परी अहोरात्री. जपतसे ते सुंदरी. मत्सर धरून अंतरी. विघ्ना लागे उदित. पहा दुर्जनाचा स्वभाव. दुजिया ते करावा अपाव. हा तरी सहजी स्वभाव. अंगप्रभाव दुर्जनाचा या लागी. श्री रघुपती नको हे दुर्जनाची संगती. तात्काळ भ्रमे सुमती. लागता संगती तयाच्या. ऐसे जपत असा असता विमळ येस. संधी साधी मासार्ध दिवस. तव सुशीला गेली स्नानास. लक्षुणी दिवस एकादशी. सिद्ध करुणी दीप पान. मग गेली स्नाना लागून. तव येरी काय करी कारण. दीप मालवुनी विजविला. दीपघृताचेही उडविले. रिक्त पात्र करून ठेविले. ऐसे करिता तये वेळे. तो स्नानाहून आली सुशीला. करुणी देवता अर्चन. म्हणे द्यावे आता दीपदान. नेत्री पाहे विलोकून. ते घृते सहित विजोनी दीप गेला. चित्ती म्हणे मार्जार करिनी. करुणी गेले एक क्षणी. पुन्हा साहित्य मिळवून करी कामिनी दीपदान. ऐसे प्रत्यय होत जाय. एरी म्हणे होतसे काय. घडतसे जो पर्याय. विदित नव्हे तया तये ते. ऐसे अपरी ते विमळा पाही. कर्म करुणी विचरे स्वगृही. सुशिळा खेद करी हृदयी. म्हणे कवना पायी प्रवर्तला. नेनो जन्मांतरीचा ठेवा. वचकांचे घडेल पुण्य देवा. हे जनार्दना माधवा कवन उपया करू मी. ऐसी चिंता करिता ते कामिनी. जपत बैसली ते क्षणी. तो नित्य प्रकार करून गेली विमळा ती. परित्याजिनी काय केले. विमलेने मनी जाणितले. म्हणून घृत पात्री भरून ठेवले. उर्वरित स्नेह दीपाचे. हे पाहून आपले नयनी खेद करीती झाली मनी. म्हणे देवदेवा चक्रपाणी. यासी या लागुनी करू काय. वृत्तांत सांगितला भ्रता रासी. तो तव विहित धर्मनो हे मजसी. सवती मत्सर म्हणून तयासी. निज मानसी क्रोधे भरले. ऐसे विचारून अंतरी. काही न बोले ते सुंदरी. कुसमुसुनी राहे अंतरी. गृहाचारी वर्तत असे. येणे प्रकारे करून व्रत करीती झाली संपूर्ण.
करुणिया उद्यापन जाण ब्राह्मण संतार्पण यथाविधी संपूर्ण एक मास करता काय प्रवर्तील कथा. तिघे पुत्र विमळसे असता मृत्यूपंथा ते गेले. एकामागे एक मरण पावले सम्यक नेत्र जाऊनी अंधत्व देख तेही देख पावली. नेत्री न दिसेची काही चाचपीत वावरे स्वगृही मग आठवी तसे हृदयी शेषशाही परमात्मा. हृदयी परमगही वरून मग आठवी पूर्वकर्मा ते जाण. हे भगवान जनार्दन जाणून कर्म हे केले मी तव अपराधी बहुत पुढे केवी होय माझा प्रांत. म्हणून तळमळे हृदयात निशी दिवस तळमळी. आधी कर्म जैसे करावे तात्काळ लागे ते भोगावे. पुढे यमयातना ते स्वभावे न चुके कल्पांत काळी. या लागी विवेक करून साधक सावध वर्तावे हो जनी. पुढे अवघड यम जाचनी नरक विंदाने सुटेना. व्यासाधिक महाऋषी वाल्मिकादी तपोराशी पुराणे करून ठेविली जगासी तरुणोपायासी निर्धारे. मग जग हे गट मोठे कोणी न जाती त्या वाटे. म्हणून दुःखी होती अचाटे जातात वाटे यमपुराच्या. असो ते विमळा सुंदरी दिवसनिशी खेद करी. म्हणे धन्यतेची नारी भ्रतराज्ञेने वर्तत. मी तव अभागी मोठी परमदैवाची करंटी. नेने काही हातवटी व्रतदाने उद्यापने. ऐसा करिता चिंता कालांतरे ती मृत्यूपंथा. पावती झाली ते तत्वता यमव्यथा दारुण. यमदूती नेले मारित चित्रगुप्ते काढिले लिखित. मग ते चाचणी नित्य अनित्य भोगवीत ती येते. दारुण ते यमयातना शास्त्रे बोलिली प्रकार नाना. तदनुसार ते कामिनी भोगिती झाली दुःखाते. आठवून आपुले आचरण अट्टहासे रडे आपण. परी तेथे सोडविता कवन असे जाण सांग पा. सोयरे आणि आप्त पाही ते तव राहाती ठाईचे ठाई. परी तेथे चिन जाणती सोयी पाडिती अपायी प्राणिया. मिळून आप्तवर्ग सकळ घृतचर करेचे मारिती कवळ. म्हणती उत्तम प्रकारे काळ क्रमिला याची या संगती. सर्व सुखाचे सांगाती शेवटी कोणी कामा न येती. ती हितवजनाची असे प्रवृत्ती न जाणती हिताहित. कोणीही म्हणती ऐसे परलोके सार्थक करी हव्यासे. ऐशिया लागे उपदेशे न सांगती कोणीही. जरी ऐसा करीती उपदेश मग सकळी लागती पुण्यपंथास. तव यमपुरी पडता वोस म्हणून पुण्यमार्गास नेनसे. असो ते विमला सुंदरी यातना भोगून या भारी. मग टाकली नरक अघोरी कुंभपाकी ती येते. ऐसी ते कुंभपाकी पडत रौरवा ते झाली भोग प्राप्त. क्रमिता वर्ष गणित 36 सहस्र गजना पै. मग जन्मा घातली ग्राम सुकरी. मग व्याघ्र जन्मा दुसरी. शृगाळ जन्म तिसरी. वडवा घडी चौथी पी. पुन्हा मानव देह पाहून निषादी झाली जे. कामीन तेथे हिंसा कर्म दारुण घडले जाणते येते. मग मीन होऊन जळी थिल्लोर उदकांत तळमळी. तयावरी ते घार झाली आकाश पोकळी फिरत. ऐसे जन्म भोग भोगिता परम कष्ट झाले तत्वता. नको नको हे जन्म व्यथा श्री रघुनाथा घडू देऊ या परी दीप विध्वंसन तेची कथिले होय कारण. ऐका पुढील कथन सुशिळेचे कैसे ते. काळांतरे करून जाणते ही पावली असे मरण. विष्णुदूती विमानी वाहून नेले पै ती येते. या लागी पुरुष अथवा नारी व्रत की जे हो निर्धारी. इये कलियुगा माझारी उपाव श्रीहरी पै केला. परमदयाळू दीननाथा बिद्र सत्य करावया व्रत. होनी या कृपावंत आदरे लक्ष्मी सांगत. एव दोघी स्त्रियांशी 2 गती एक सद्गती एक अधोगती. परिशांकली ते कवन गती ऐकी जे पुढती श्रोतेजन. दोघी स्त्रिया वंता निधन पावता निधन. चित्ती उदास तो ब्राह्मण. तिघे पुत्र पावले मरण. पुढे संतान नसेची म्हणून तळमळ मानसी. रात्रंदिवस कुसुमुसी. हे नवसंगती संगदोषी घडे अनायासी प्राणिया. पातक जे काही कवाचिक तैसेची हे सांसर्गिक. शास्त्राधार असे देख म्हणून पातक बोली जे. या परी कष्टी तो ब्राह्मण पावता झाला परमक्षीण. काळांतरे पावला मरण नेला बांधून यमदूती. पहिलाच ब्राह्मण पुण्यशीळ दानधर्म आचारशीळ. या लागी तया ते केवळ नसे हळहळ जाचनीची. परी विष्णुलोकी सुशीळे ते नारदे कथिले ती येते. तिने प्रार्थून विष्णू ते करुणामृत वचने करुणी. म्हणे देव देवा ऋषिकेशी तू तव कृपाळू होसी. तरी कोण दशा भ्रताराशी निज मानसी विचारा. मग संतुष्ट होऊन नारायण तया
धाडून विमान मग उभयता दोघे जण वैकुंठ भुवन पावली ते. या प्रकारे श्लोकार्थ बरवा श्रुती आदरे परिसावा न्यूनपूर्ण क्षमा करावा दोष न ठेवावा मज लागी पाहून या संमता ते अर्थान्वय वर्णिला येथे प्राकृत भाषा म्हणून तिथे अव्ययसंती न करावा समर्था केला पाहुणे र बरवा म्हणून दुर्पळा ते अव्यरावा हे केवी उचित थोरिवा विहित भावान दिसे स्वस्ती इति स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित सप्तमोध्याय गोडहा इति सप्तमोध्याय. तर अशा प्रकारे 6वा आणि 7वा अध्याय समाप्त होतो. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये एकच अध्याय येईल, 8वा अध्याय नामस्मरणाचा महिमा. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनवरती क्लिक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे.